मी दत्तात्रय बबन गुंड, राहणार नळवणी गुंड वस्ती. रात्री साधारणपणे 10:30 ते 11च्या सुमारामध्ये वाघाने आपल्या ओपन गोठ्यामध्ये उडी मारून 3 वासरे मारली. प्रत्यक्ष दोन वाघ होते. तिथं समोरच्या बांधावर आम्ही पाहिल्यानंतर तिथे उभे होते. हे आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिले. वन खात्याला कळवल्यानंतर वन खात्याचे गाडवे साहेब सकाळी आले आणि त्यांनी याची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं का हे वाघाने यांना मारलेलं नाही. वाघाने नाही मारलं. मग म्हटलं कशाने मारलं? ते म्हणते ते आम्हाला काही माहिती नाही. तिथे एकदम हात झटकून मोकळे झाले. परंतु हे मारले कशाने हा काही त्यांच्याकडून उलगडा झाला नाही. परंतु आमच्या वस्तीवर सर्व असे वयस्कर मंडळी जास्त आहे आणि जर समजा त्यांनी जर वन्य प्राण्यांनी त्या वाघाने जर माणसावर हल्ला केला तरी सुद्धा हे म्हणतील का नाही हे वाघाने मारलंच नाही. मग आम्ही जायचो कोणाकडे? याचे दात कोणाकडे मागावी? हे सर्वांनी याचा विचार करावा का हे आज जनावरावर बेतले माणसावर सुद्धा बितू शकतं. असे झटकून जातील हात. हे केलंच नाही. मग हे झालं कसं काय? आपण तो स्वतः मारू शकत नाही. हे काय प्रत्यक्ष डास आहे. त्याचे मानेवर खुणा आहे, खाली वाघाच्या पंजाच्या खुणा आहे. जर ते म्हणतात आम्ही वाघ बघतो परंतु हे वाघाने नाही मारलं. आता आम्ही इथं मारले तिथं वाघ बघतोय तरी सुद्धा म्हणतात वाघ नाही. शरद शिंदे, नवनाथ गगे, आम्ही 2-4 जण एवढ्यांनी पाहू नाही ते डायरेक्ट म्हणतात वाघच नाही. आम्हाला सुद्धा पट्यात काढा. परंतु माणसावर जर हल्ला केला तर त्याचं काय करायचं? जबाबदार कोण याला? म्हातारी माणसं दाखवली तिच्यात. म्हातारी माणसं एवढे म्हातारी माणसं आखे वस्तीची म्हातारी माणसं.